अपेक्षा महाराजांनी केली की परमात्म्यानं मला भेटावं, पण सहजासहजी देव भेटणं एवढं शक्य नाही, नाही का. चांगला मोठा माणूस जरी भेटायचा असेल तरीसुद्धा त्याच्या पेयेला अगोदर भेटावं लागतं. आता तुकोबर आहे, जगाच्या मालकाला भेटायचं म्हणतात आणि मग जगाच्या मालकाला भेटायचं असेल तर तुकोबर आहे प्रयत्न अशा प्रकारचा करतायत. ऐका काय प्रयत्न करतायत. जगाच्या मालकाच्या समोर तुकोबर आहे म्हणताय देवा तू मला भेटलं पाहिजे, आणि या भेटीसाठी जगद्गुरु तुकोबर आहे वातावरण तयार करतायत महाराज. लक्ष देऊ नाही का बरं, वातावरणाशिवाय काही नाही बरं का. घरात सुद्धा वातावरण व्यवस्थित असेल तर घर व्यवस्थित, नाही का. यद्यदाचरते श्रेष्ठा तत्तदेव तरोजना. पूर्वीचे घरातील माणसं जर व्यवस्थित वर्तन करत असतील तर पाठीमागून येणारा घरातला परिवार व्यवस्थित आचरण केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून लक्ष देऊ नाही का माझ्या माता पित्यांनो, वातावरण खूप महत्वाचं आहे, नाही का. तुकोबरायनं भक्तीचं वातावरण केलं, उपासनेचं वातावरण केलं, साधनेचं वातावरण केलं. ऐका माझ्या माता पित्यांनो, नाही का. वातावरण 2च मिनिटात सांगतो तुम्हाला वातावरण कसं असतंय. ऐका वातावरणाचा परिणाम कसा होतो. ऐका तुकोबरांनी ही भक्तीचं वातावरण केलं आणि का परमात्म्याला विशेषण दिलेलं आहे की तू भक्ताचा प्रतिपालक आहेस. काय विशेषण दिले परमात्म्याला, तू भक्ताचा प्रतिपालक आहे. ही विशेषता नाही का प्रतिपादनही केलेली आहे आणि भेटीची अपेक्षा सुद्धा व्यक्त केली, पण हे विशेषण प्रतिपादन करून मग भेटीची अपेक्षा केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका त्याच्यासाठी तुकोबरायनं वातावरण तयार केलं बरं का. ऐका ना माझ्या माता पित्यानो, अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबराय परमात्म्याच्या समोर उभेत आणि परमात्म्याच्या समोर उभा राहत असताना, परमात्म्याला विशेषण देत असताना, परमात्मा तू कसा आहेस हे वातावरण तयार केलं. त्या वातावरणाची विशेषता म्हणजेच अभंगाचं पहिलं चरण. भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले, भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले. टाळी टाळी हा जय हो. भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले, भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले, भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सल, भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सल. विठ्ठले कृपाळे होसी माये, विठ्ठले कृपाळे होसी माये. पडिला विसर माझा काय गुणे, पडिला विसर माझा काय गुणे. विठ्ठले कृपाळे होसी माये, विठ्ठले कृपाळे होसी माये. पडिला विसर माझा काय गुणे, पडिला विसर माझा काय गुणे. भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले, विठ्ठले कृपाळे होसी ओ माय. देव कसा आहे महाराज, भक्ताचा प्रतिपालक अशा प्रकारचा आहे. म्हणून त्याला काय विशेषण दिलं जगद्गुरु तुकोबरायने, देवा तू भक्ताचा प्रतिपालक आहेस. भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले. माझी एकच विनंती आहे, ए विठ्ठले कृपाळे मला फक्त एकदा भेट दे. विठ्ठल विठ्ठल आता देव भक्ताचा प्रतिपालक आहे. साधकाने तुकोबरायांना प्रश्न केला, म्हटले महाराज अहो एवढा मोठा जगाचा मालक आणि तुम्ही त्याला काय म्हणताय, तो फक्त भक्ताचाच प्रतिपालक आहे, हे कसं शक्य आहे. बरं महाराजांची प्रमाण आहेत. कारे नाटविसी कृपाळू देवासे. परमात्मा कसा आहे, पोषितो जगासे एकलात एकला तो, पोषितो जगासे एकला तो. जगाला सांभाळ करणारा आमचा परमात्मा आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, टाळी टाळी टाळी. मोकलील ऐसे नाही
तुझ मोकलील ऐसे नाही. सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही. तुझ मोकलील ऐसे नाही. एक लक्ष देऊन ऐका बरं, परमात्मा सगळ्याला सांभाळतो. काही काही लय महिमेमध्ये आहेत, आम्ही आमच्या मस्तीने जगतो. अरे छे, तुझ्या मस्तीमध्ये काय जगणार आहेस तो? त्याचा जर मिस कॉल निसता आला की लगी तू गेला. वेळ नाही महाराज, म्हणून ऐका माझ्या माता पित्यानं, जरा जाग व्हा आणि सावध राहा. ज्ञानोबराय गोड बोलतायत, ज्ञानोबरायांची गोड भाषा. ज्ञानेश्वरी वाचा कधीतरी. संत काय आहेत? अलौकिक आहेत महाराज संत. जगाच्या पाठीवर देवापेक्षा श्रेष्ठ सुद्धा संत आहेत. पण आज परमात्मा कसा आहे हे संतच परमात्म्याला त्याची विशेषता सांगतायत. विठ्ठल विठ्ठल. कारण संतांना देव सुद्धा भेटण्याची अपेक्षा आहे ना, नाही असं नाही. म्हणून देव आपल्याला सांभाळतो बरं. जो भजन करील त्याला तर देव भोजन देईलच, नवल नाही. पण जो भजनही करत नाही, नाही का, भजन करणाऱ्याला सुद्धा नाव ठेवतंय, ऐका, त्याला सुद्धा भोजन आमचा जगाचा मालक देतोय महाराज. म्हणून देवाला नावं ठेवण्याच्या भानगडीत कधी पडायचं नाही. काही काही माणसं कुणाला पण नावं ठेवतात. तू काय सवय असते माणसाला, चौकात जाऊन बसले की लगेच सुरू करतात महाराज, नाही का, याला नावं ठेव, त्याला नावं ठेव. अरे पण अगोदर लोकांना नावं ठेवण्याच्या ऐवजी आपण किती तज्ज्ञ आहोत, आपण किती सुज्ञ आहोत, हे आपलं आपण कधीतरी परीक्षण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, म्हणून परमात्मा हा मोठा आहे. परमात्म्यावरती विश्वास ठेवा. परमात्मा सत्य अशा प्रकारचा आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं अशा प्रकारचं आहे. परमात्मा सांभाळ करतो बुवा, सगळ्याचा सांभाळ करतो, जगाचा सांभाळ करतो. आमचे गुरुजी म्हणायचे, स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु वैकुंठवासी माझे बाबा श्री संत भागवत बाबा नेहमी म्हणायचे, अरे आपण आळंदीला गेलो म्हणजे आपलं जीवन ज्ञानोबरायला समर्पण आहे. आपला भार ज्ञानोबराय वाहतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सांभाळणारे ज्ञानोबर आहेत, सांभाळणारे तुकोबर आहेत. ऐका, सांभाळणारा जगाचा मालक आहे माझ्या माता पित्यांना. म्हणून तो मोठा आहे. आणि तुम्ही अशा सांभाळणाऱ्याला, मोठ्या माणसाला जर तुम्ही संकोचित करत असाल, महाराज साधक मंडळींनी महाराजांना प्रश्न केला, त्यावेळेस उत्तर देत आहेत महाराज, अहो तुम्ही जर त्याला सामान्य करत असाल, जगाचा सांभाळ करणारा आहे तो,